हिरवा हरभरा तरारे, गोड थंडीचे शहारे, गुलाबी गाजर, तिळदार अंती बाजर, या रानमेव्याचा आस्वाद आपणास भरभरून लाभो आणि आपले जीवन सदैव निरोगी राहो. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर भोगी 2026 मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीची जी सुरुवात आहे तर भोगी सणापासून होते. साधारणपणे 14 जानेवारी 2026ला भोगी सण साजरा केला जाईल. शेती आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरातील जुन्या वस्तू काढून टाकून नवीन समृद्धीचे स्वागत करण्यासाठी ही भोगी सण साजरा केला जातो. तर भोगी सण येण्याच्या अगोदर घरातील जुन्या निरुपयोगी वस्तू, कचरा, उदाहरणार्थ लाकडं, शेण एकत्र करून घराबाहेर जाळले जातात. याला भोगीची राख असं म्हटलं जातं. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. तर सर्व काही साफसफाई करून, सर्व जुन्या वस्तू टाकून सर्व काही घराची साफसफाई केली जाते आणि नंतरून संक्रांतीच्या जी सणाची आहे तर ती भोगीपासून सुरुवात होते. तर भोगी म्हणजे काय आणि का साजरी करतात? भोगी म्हणजे भोग घेणारी किंवा उपभोग घेणारी, शेतीत पिकवलेल्या नवीन धान्याचा, भाज्यांचा उपयोग घेण्याचा हा दिवस असतो. तर भोगीचे जे महत्व आहे, भोगी हा मकर संक्रांतीचा पहिला दिवस असतो. या दिवशी शेतीत पिकलेल्या नवीन भाज्या, तिळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या बनवून खाल्ल्या जातात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते, या भोगीच्या सणाच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते. विविध प्रकारच्या 12 ते 15 ताजी हंगामी भाज्या, उदाहरणार्थ वांगी, बटाटे, घेवडा, मेथी, पालक, मटर, गाजर, या सर्व काही जी वस्तू आहेत तर सर्व काही एकत्र बनवले जातात. एकत्र त्यांची भाजी केली जाते. त्यानंतरून तिळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या, शंकरपाळी, चिवडा असे देखील पदार्थ बनवून खातात. तर या दिवशी जी आहे भोगीच्या सणाच्या दिवशी आपल्याला इंद्रदेवांची पूजा करायची असते. शेतीत पाऊस आणि चांगल्या पिकांसाठी इंद्रदेवाची पूजा केली जाते. आणि पौष महिना लागला की सूर्यदेवाची देखील विशेष तऱ्हेने पूजा केली जाते. कारण यानंतर सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात येतो आणि वर्षाच्या स्वागतासाठी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करतात. तर घरात नवीन धान्याची, ज्वारी, बाजरी, रास ठेवली जाते. गोडधोड खाऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे देखील म्हणून एकमेकांना शुभेच्छा या भोगीच्या सणाच्या, मकर संक्रांतीच्या सणाच्या सर्व काही एकमेकांना देत असतात. तर भोगी 2026 ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आरोग्य, समृद्धी आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे, जो पारंपरिक पदार्थ आणि साफसफाईने साजरा केला जातो. तर परत एकदा तुम्हा सर्वांना येणाऱ्या भोगी सणाच्या, मकर संक्रांती सणाच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.